पुढे जाऊया महत्त्वाच्या बातमीकडे। हिंदी सक्ती विरोधात मराठी माणसांचे 2 मोर्चे आता निघणार आहेत। एकीकडे राज्यामध्ये मराठीवर आक्रमण खपवून घेणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत ठाकरे बंधूंनी 5 जुलैला एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे आणि दुसरीकडे शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समिती समन्वय समितीचा मोर्चा हा 7 जुलैला निघणार आहे असं समितीने स्पष्ट केलेले आहे। दोन्ही आंदोलनांचं स्वरूप हे वेगळं आहे। राज ठाकरेंच्या मोर्चाला आपल्या शुभेच्छा आहेत असं समितीच्या सदस्यांनी सांगितलेलं आहे आणि 29 जूनला समन्वय समिती धरणं आंदोलन करेल, शासन निर्णयाची यामध्ये होळी करेल आणि यानंतर जाहीर सभा होईल अशी माहिती समितीच्या सदस्यांनी दिलेली आहे। उद्धव ठाकरेंची काल समितीच्या सदस्यांनी भेट घेतली आणि शासन निर्णयाच्या प्रतिकात्मक होळीच्या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केल्याचं समितीचं म्हणणं आहे। आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत 5 जुलैच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, त्यामुळे 29 जूनला ते समितीच्या कार्यक्रमाला जाणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। तर आता हिंदी सक्ती विरोधात अशा प्रकारे मराठी माणसांचे 2 मोर्चे निघणार आहेत। तर राज्यामध्ये मराठीवर आक्रमण खपवून घेणार नाही अशी आक्रमक भूमिका ठाकरे बंधूंनी घेतलेली आहे आणि त्यासाठी आता 5 जुलैला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची घडामोड या संदर्भातली ती म्हणजे शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समिती सुद्धा या संदर्भातला निषेध करते आहे आणि समन्वय समितीने 7 जुलैलाच आपला मोर्चा निघणार आहे असं स्पष्ट केलेलं आहे आणि दोन्ही आंदोलनांचं स्वरूप हे वेगळं आहे। राज ठाकरेंच्या मोर्चाला आपल्या शुभेच्छा आहेत असं समितीच्या सदस्यांनी सांगितले। तर याच आधी 29 जूनला सुद्धा एक कार्यक्रम होणार आहे आणि 29 जूनला समन्वय समिती धरणं आंदोलन करणार आहे। शासनाने आतापर्यंत या संदर्भातले काय नेमके निर्णय घेतलेले आहेत तेव्हा या निर्णयांची प्रत जी आहे त्याची होळी होणार आहे आणि त्यानंतर जाहीर सभा होणार आहे अशी माहिती समितीच्या सदस्यांनी दिली। तर काल उद्धव ठाकरे यांची या समितीच्या सदस्यांनी भेट घेतलेली होती आणि शासन निर्णयाच्या प्रतिकात्मक होळीच्या कार्यक्रमाला येण्याचं उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्याचं समितीच्या सदस्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत 5 जुलैच्या मोर्चामध्ये सहभागी होणार का हे स्पष्ट होईल। त्यामुळे आता 29 जूनला ते समितीच्या कार्यक्रमाला जाणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याबाबत आणखी सविस्तर माहिती देण्यासाठी सध्या माझ्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, उद्धव ठाकरे एकदा 5 जुलैच्या मोर्चामध्ये स्वतः सहभागी होणार का याबाबत अजून कुठली स्पष्टता आलेली नाहीये, मात्र समितीतर्फे जे 2 एक आंदोलन होणार आहे आणि एक सभा होणार आहे तर या ठिकाणी उद्धव ठाकरे जाणार आहेत का, काय नेमकी या संदर्भातली स्पष्टता आहे? तर आता ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे। मोर्चामध्ये एकत्र आपल्याला भेटतील नाहीये, मात्र 7 जुलैला आणखी एक मोर्चा नियोजित करण्यात आलेला आहे। हा मोर्चा मराठी अभ्यास केंद्राच्या समन्वय समितीकडून आयोजित करण्यात आलेला होता, ज्याचं निमंत्रण यापूर्वीच त्यांनी उद्धव ठाकरे कम्युनिस्ट पार्टी आणि सोबतच काँग्रेस पक्षाला सुद्धा दिलेलं होतं। त्याच्यामुळे अनेक कार्यकर्ते हे आता 7 जुलैच्या मोर्चाच्या कामाला लागलेले आहेत असं समन्वय समितीकडून सांगितलं जात आहे। इतकंच नाही तर 29 जून रोजी त्यांची एक जाहीर सभा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये शासन निर्णयाची होळी असेल आणि त्यासोबतच जी हिंदी पाठ्यपुस्तकं असतील त्यांची होळी असेल आणि धरणे आंदोलन असेल अशा पद्धतीचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे। मात्र आता आपल्याला बघायला मिळतं आहे की हिंदी विरोधात मराठी माणसांचे एकाच मुद्द्यावरती आता 2 मोर्चे आपल्याला बघायला मिळू शकतात। एक मोर्चा जो असेल तो राजकीय पक्षांचा 5 जुलै रोजीचा आणि दुसरा मोर्चा असेल तो समन्वय समितीने आयोजित केलेला 7 जुलै रोजीचा। त्याच्यामुळे आता मराठी माणसांच्या मागणीसाठी मराठी माणसांचे 2 मोर्चे बघायला आपल्याला मिळणार आहेत। ठीक आहे मनश्री, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी। तर मराठीच्या मुद्द्यासाठी आता दोन्ही ठाकरे बंधू सरसावलेले असताना समितीचा सुद्धा एक वेगळा मोर्चा निघणार आहे।